आणि यानंतर एक धक्कादायक बातमी नागपूरमधून आहे। जून आणि जुलैमध्ये विकास कामं सुरू करून कामाची निविदा आणि वर्क ऑर्डर ऑगस्ट महिन्यात काढण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय। नागपूरच्या सावंगा ग्रामपंचायतीतला हा धक्कादायक प्रकार आहे। ग्रामसेवक लीलाधर बारंगे यांनी 69 लाखांची विकास कामं निविदा न काढता जून जुलैमध्ये सुरू केली। मात्र ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर 27 ऑगस्टला वर्क ऑर्डर काढण्यात आली। विशेष म्हणजे ग्रामसेवक बारंगेला वाचवण्यासाठी गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांनी खोटा चौकशी अहवाल तयार केला। आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। गटविकास अधिकारी भागवत यांनी 8 जानेवारीला या प्रकरणाचा खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे गावकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी केली आहे। आम्ही ग्रामपंचायत सावंगाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद नागपूर सीईओ यांना तक्रार केली होती। परंतु या तक्रारीच्या अनुषंगाने जो चौकशी अहवाल बनवण्यात आला या चौकशी अहवालामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आणि मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न चौकशी अहवालामध्ये करण्यात आला। त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे फेर चौकशीची मागणी केलेली आहे आणि गटविकास अधिकारी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी अशीही त्यांना विनंती करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।